अरे आदरणीय पांडे सरांना विनंती करतो त्यांनी आमच्याकडे मार्गदर्शन करावं आणि आपण सुद्धा पांडे सरांकडे काय आई सरस्वती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करून चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या या अतिशय दिमागदार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांचा जीवनगौरव पुरस्कार दिला तर सरकारने माझे विद्वान बंद एकेकाचे ज्येष्ठ सहकारी सुरेंद्रदादा देशपांडे बाळभैया श्री यशवंत हेंडेलवार पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचं नेतृत्व करणारे मसालती बाळू रामटेके रमेश वादेपिली आणि इतर सर्व कार्यकारी सदस्य या कार्यक्रमाला आवर्जून इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बांधव भगिनी चंद्रपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक जन पत्रकाराच्या आयुष्यात सन्मानाचे प्रसंग तसे फार कमी येतात आणि सुनील दादांनी जे सांगितलं एखादं रोपटं लावणारा माणसाला किंवा ते वटवृक्ष किंवा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होतं तेव्हा साधारण आपल्या समाजाची भावना ही फार कृतज्ञतेची असते. त्यामुळे कृतज्ञतापूर्वक ज्या माणसांनी रोपटं लावून त्याचा वटवृक्ष होईपर्यंतचा थँकलेस काम केलेलं आहे त्याला आवर्जून त्याची आठवण करून त्यांना सत्कार करणं ही फार अपवादात्मक बाब असल्यामुळे चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या विद्यमान कार्यकारिणीचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी सुनील देशपांडे सारख्या चंद्रपूरला श्रमिक पत्रकार संघाची मुहूर्तमेढ होणाऱ्या एका खंड्या कार्यकर्त्याला ज्यांच्या नेतृत्वाखाली कितीतरी तरुण पत्रकार शिकून आज नागपुरात आलेले आहेत. आमच्याचकडे आलेला आज हिंदवाचा मुख्य वार्ताहर असलेला कार्तिक लोखंडे असो किंवा टाइम्स ऑफ इंडियामधला राज्य अनपार्थी असो चंद्रपुराची पत्रकारिता प्रचंड मोठी केलेली आहे. आज महाराष्ट्रातले 2 मोठे वर्तमानपत्र जे नागपुरातून निघतात श्रीपाद अपराजित आपल्या ब्रह्मपुरीचे देवेंद्र गावंडे इथले आहेत. गजानन जानपूर यांनी इथे काम केलं होतं. तो विकास होईल ते चंद्रपुरातूनच पत्रकारिता शिकला. मला वाटतं चंद्रपुराच्या पत्रकारितेचे भीष्माचार्य असं त्यांचं वर्णन करता येईल. असं सुनील देशपांडे यांना आपण अतिशय सार्थ निवड केलेली आहे आणि त्यांच्या इंग्रजांनाही हेवा वाटावा असे बाळभैया यांच्या अस्खलित इंग्रजी बोलणं आणि लिहिणं याच्यावर मला वाटते म्हणजे काही वादच होऊ शकत नाही की चंद्रपुरात इतकी सुंदर इंग्रजी लिहिल्या जाऊ शकते. मला चंद्रपूर हे शहर फक्त मला वाटतं कोळशाबरोबरच त्याच्यातून हिरे मोठी कोळशा शेवटी कोळशातूनच निघतात. त्यामुळे सगळे कोळशाच्या शहरातले हिरे आहेत जे आज आपण निवडलेले आहेत आणि त्यांच्या अतिशय सार्थ निवड करणाऱ्या निवड समितीला सुद्धा मी अभिनंदन करतो. सुनीलदादांनी जे सांगितलं माझा थोडासा श्रमिक पत्रकार संघाशी संबंध नागपुरात बरेच वर्ष आला. मी महासचिव होतो तिथे अनेक वर्ष उपाध्यक्षही होतो. पत्रकारांच्या पगारासंबंधित एक वेजबोर्ड असतं त्याच्यावर मी नागपूर श्रमिक पत्रकाराच्या वतीने विदर्भाच्या पत्रकारांच्या वतीने मी प्रेझेंटेशन केलं होतं. मित्रांनो आपल्याला फार आश्चर्य वाटेल पत्रकारांवर टीका करण्यात अतिशय पुढाकार घेणाऱ्या लोकांचे पत्रकारितेविषयीची मतं किती आहे. तर मला पहिला प्रश्न विचारला की पत्रकारांना पगार पाहिजेच कशामुळे तुम्हाला पगाराची गरज काय. जे सामाजिक न्यायावर फार तळमळीने बोलतात असे फार ज्येष्ठ वृत्तपत्राचे मालक तिथे होते. त्याच्यात त्यांनी म्हटलं की मोठ्या वर्तमानपत्रांचा डाव आहे
छोट्या वर्तमानपत्रांना संपवण्याचा आणि त्यांना हे असे रिचबोर्ड वगैरे जर आले तर आमचे छोटे वर्तमानपत्र बंदच पडते. इन इफेक्ट पत्रकारांचे छोट्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्याचे पगार अगदी अक्षरशः तुम्ही डेली वेजेस ज्या सरकारने ठरवून दिलेल्या आहेत त्या निवडपेक्षा कमी असण्याचा जो काळ होता. आम्ही ती बाजू फार जोरकस लावून धरली, वेजबोर्डाने ती मान्य केली, पण त्याचा अंमलबजावणी कितपत झाली. मला वाटतं हा संशोधनाचा विषय आम्ही त्यासाठी भरपूर भांडलोय आणि मला वाटते पत्रकार संघांना कुठेतरी भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण शेवटी ज्या पत्रकारांच्या भरोशावर माध्यम आज फक्त म्हणजे वर्तमानपत्र असणे, डिजिटल असो, इलेक्ट्रॉनिक असो, नवीन नवीन माध्यमं येतात, त्या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांचं शोषण हा एक फार चिंतेचा विषय आणि तर दुर्दैव असा आहे की समाजाची त्याच्याप्रती असणारी अनास्था आणि माध्यमांच्या मालकांची किंवा संचालकांची सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांच्या प्रती असणारी उदासीनता हा विलक्षण धक्कादायक असा अनुभव आहे. जेव्हा कोरोना आला तेव्हा प्रथम सगळ्यात पहिले तत्कालीन राज्य सरकारने पहिलं पाऊल काही केलं असेल त्यांनी सांगितलं वर्तमानपत्रच वाटप बंद करायचं, कारण वर्तमानपत्रांचं वाटपातून कोरोना पसरू शकतो. तर याच्या मागे कोण आम्ही थोडंसं रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं तर आमच्या लक्षात आलं की बिग डेटा कंपनी ज्या आहेत, कारण लोकांना कागदावर वाचायची सवय एकदा सुटली की त्यांना डिजिटलकडे आणणे फार सोपी होणार. तर दिस वॉज अ स्मॉल पार्ट ऑफ अ लार्ज गेम प्लॅन. आम्ही त्याच्या विरुद्ध पहिले रितसरपणे निवेदन दिलं. शेवटी आमच्या एक दिवसात लक्षात आलं की राज्य सरकारने भूमिका ठामच केली. मी स्वतः उच्च न्यायालयात याचिका टाकली. पहिल्याच दिवशी आम्ही स्टे घेतला. त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की कोरोना कालावधीत सर्क्युलेशन कमी झाला, याचा फायदा घेऊन अनेकांच्या नोकऱ्या घालवल्या. तेव्हा आम्ही नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे पुनश्च एकदा उच्च न्यायालयात याचिका टाकून स्टे घेतला होता. पूर्ण देशात केवळ एक प्रकरणामध्ये हा स्टे मिळाला. त्यामुळे किमान काहीशी नोकरी आम्ही नागपूरसारख्या ठिकाणी वाचू शकलो. मला वाटतं त्याचा ट्रिकल डाऊन इफेक्ट छोट्या गावांमध्ये सुद्धा झाला असणार. त्यामुळे पत्रकार संघांच्या आता आपण म्हणाला की आपण संख्या वाढवतो आहे, डिजिटलवाल्यांना तुम्ही जोडता आहात, इलेक्ट्रॉनिकवाल्यांना जोडून देत आहात, त्यांच्या सर्व्हिस कंडिशन्स किती वाईट आहेत. सुधीर भाऊंना आठवत असेल जेव्हा पत्रकार विरोधी हल्ला विरोधी कायदा करायचा होता तेव्हा आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री होते. तर मी होतो, यदुदोषी होते, सुनीलदादाही होते त्याला. आणि त्यांनी आम्हाला हाच प्रश्न केला, पत्रकार म्हणजे कोण, त्याची व्याख्या काय करणार. कारण त्यांनी मला विचारलं तुमच्या विरुद्ध किती हल्ले झाले, माझ्या लेखी नाही झाला. तर ज्यांच्या विरुद्ध हल्ले होतात त्यांचा पूर्णकालीन व्यवसाय पत्रकारिता आहे का. मी त्यांना हे विचारलं की हे पूर्णकालीन पत्रकारिता करून जर उदरनिर्वाह होऊ शकत असेल तर त्या व्यक्तीने दुसरा व्यवसाय करणं अनैतिकच आहे. पण जेव्हा आम्ही माध्यमांमध्ये, मी नागपुरात होतो, हेडक्वार्टर्सला बसायचो, इथल्या बहुतेकांचे हेडक्वार्टर्स नागपूर आहे, काहींचे मुंबई आहे. त्यांची चंद्रपूरसारख्या तरी मोठं शहर आहे, इथे सुधीर भाऊंसारखे मोठे नेते आहेत, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेमका काय आहे. आणि हा दुर्दैवाने हा म्हणावा तितका सकारात्मक नाही आहे. म्हणजे अनेकदा तुम्हाला काय दिलं ना बाकी तुमचं तुम्ही पाहून घ्या हे म्हणणे इतपत काय म्हणता येतं, नालायकपणाच म्हणतात. त्याच्यापेक्षा सौम्य शब्दही मला सुचत नाही. त्यामुळे इथे काम करणाऱ्या पत्रकारांवर टीका करणं हा मला वाटतं सगळ्यात सोपी माहिती. पण या सगळ्या संघर्षामध्ये सत्तेशी, प्रशासनाशी, स्वतःच्या वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाशी, तुमचे कॉम्पिटिटर असलेल्याच तुमच्या सहकार्यांशी जे इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटलवर आहेत, त्यामध्ये रिअल टाईममध्ये तुम्हाला आपल्या प्रतिस्पर्ध्याशी जी कॉम्पिटिशन करायची आहे, त्यात तरुण धरायचं आहे, स्वतःला उदरनिर्वाह करायचा आहे. आणि हे सगळं तेव्हा या 24/7 सगळं चालू असतं. तेव्हा वर्तमानपत्रांना सुट्ट्या का द्यायच्या याच्यावरही आपल्या समाजात खूप टीका होते. आणि ही टीका ते करतात ज्यांचं पहिलेच वीक असतं. 5 दिवसाचा आठवडा, 6 तास रोज काम करणाऱ्यांना वर्तमानपत्र एक दिवस आलं नाही तर त्यांना फार पोचतं की हा 7-8 दिवस तरी का बंद असायला पाहिजे. ही सोय आता झालेली आहे. कारण माध्यमांनी स्वतःचे डिजिटल पोर्टल सुरू केले, स्वतःचे डिजिटल पोर्टल असणाऱ्या व्यतिरिक्त. त्यामुळे
पत्रकारांना सुट्ट्या असतच नाही. आणि पत्रकार आणि पोलीस मला वाटतं हे सगळ्यात जास्ती शोषित पीडित असणारा जर कोणता वर्ग असेल इन टर्म्स ऑफ सर्व्हिस कंडिशन, पत्रकारांविषयी असं एक गमतीने म्हटलं जातं की दे आर व्हेरी क्लोज टू पॉवर अँड मनी विदाउट हॅव्हिंग आयदर ऑफ देम. तर दुर्दैवाने ही परिस्थिती आता बदलली पाहिजे मित्रांनो. आपल्या सुदैवाने जिथे काही पत्रकारितेत फार मर्यादित अशा संधी होत्या, मर्यादित वेळ होता आणि मर्यादित संसाधनं होते. सुदैवाने आता जिल्ह्यांच्या ठिकाणी आज चंद्रपूरमध्ये इतकं सुंदर पत्रकार भवन झालेलं आहे. त्यात सुदैव असतील, सुनीलदादा असतील आणि असंख्य अजून हात असतील ज्यांच्यामुळे हे झालेलं आहे. तर या जागेचा वापर हा आपण येणाऱ्या काळामध्ये असणारे जे संकट आहेत आणि ते छोटे नाही आहेत. क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटी, आज जो एक शब्द प्रेस्टिट्यूट हा शब्द जो आलेला आहे हा फार बोचरा आणि अपमानास्पद असा शब्द आहे, पण तो फार पटकन समाजाने अवलंबिलेला आहे. पत्रकारांवर म्हणजे ये बिकाऊ है अशा टाईपचे ज्या कमेंट्स आपण सोशल मीडियावर वाचतो अतिशय वेदनादायक अशा त्या आहेत. पण त्याला कारणीभूत आपण आहोत का? तर एक खूप मोठा गैरसमज समाजाचा जो आहे की त्यांना डोळ्यासमोर दिसणारा पत्रकार हाच ते त्या माध्यमाचा चेहरा धरतात. त्याच्यावरती एक हायरार्की असते, त्यांच्यावरती त्यांचे संपादकीय प्रमुख असतात, त्याच्यावरती त्यांचे व्यवस्थापकीय प्रमुख असतात, त्याच्यावर मालक असतात, त्यांचे अजून वेगवेगळे इंटरेस्ट असतात. आणि समाजातला जो मोठा आणि प्रभावी वर्ग जो असतो तो अनेकदा या सगळ्यांशी फार छान जुळवून घेतो आणि त्यांनी जो फील्ड लेवलवर जो काम करणारा माणूस असतो त्याची फार कुचंबळा अनेकदा. सुधीर भाऊ सारख्यांना त्याचा फार झटका बसतो निवडणुकीच्या काळामध्ये. तो काही स्थानिक प्रतिनिधीचा नसतं, त्याच्यासाठी त्याच्यावर असणारा जो दबाव असतो, या दबावाप्रती समाजात असणारा थोड अज्ञान आणि दुसरं केवळ हा समोर दिसणारा माणूस हा त्या माध्यमाचा प्रतिनिधी आहे म्हणून तो सगळा राग त्याच्यावर काढणं आणि त्याच्याविषयी विनाकारण एक गैरसमज निर्माण करून एका जमातीविषयी पत्रकारांविषयी असा जो एक गैरसमज करून घेण्याचा एक छंदच आपल्याला वेगवेगळा आहे. असं इझी वे आउट. तुम्ही ट्विटरवर पहा, फेसबुकवर पहा. मला वाटतं राजकारणी हे तर नेहमी किमान 200 वर्षापासून हे नेहमीच टीकेचे सगळ्यात सॉफ्ट टार्गेट राहिलेले आहेत. आपल्याकडे प्रियरंजन दास मुंशी म्हणून काँग्रेसच्या काळात केंद्रीय इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर नागपूरला आले होते एका कार्यक्रमाला. तर ते असं म्हणाले, आता त्यांचं दुर्दैवी निधन झालं. एक गांधी नावाच्या नागपूरचे खूप मोठे रेटे त्यांचं वाहनांचा वगैरे होता. तर त्यांनी विचारलं की तुमचा सगळ्यात मोठा ॲडव्हर्टायझर लोकल कोण? तर एक गांधी होते. या देशामध्ये यू कॅन क्रिटिसाइज महात्मा गांधी, यू कॅन क्रिटिसाइज सोनिया गांधी, यू कॅन नॉट क्रिटिसाइज एके गांधी. कारण त्याचं कारण असं आहे की बातम्या या फुकट मिळतात ही जी आपली समाजाची जी अतिशय पोट्टेगिरीची जी भावना आहे. आपल्या देशातले वर्तमानपत्रे मला ते जगातले सगळ्यात स्वस्त. डिजिटल पोर्टल्समधून लोकांना फुकट बातम्या पाहिजे तर त्याला तुम्ही 8 सबस्क्रिप्शन करायला लावा, तुमचा 18 व्ह्यूअर बेस जाईल. आज इलेक्ट्रॉनिक चॅनलचे फ्री फॉर एअर आहे, त्यांची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे. तुम्ही 10 पैसे तरी लावा लोक पॅकेजमध्ये घेतले. तर समाजाची वर्तमानपत्र किंवा माध्यमांकडे पाहण्याची जी भावना बदलत नाही. एक स्कीम आली वर्तमानपत्राची, कालपर्यंत त्याचा वाचक असलेला व्यक्ती तत्काळ पत्र शिफ्ट होऊन जातो. त्यामुळे ज्यांची स्वतःची लॉयल्टी नाही आहे असा समाज, या समाजाचा आपल्याला सामना करायचा आणि वस्तुस्थिती आपण बदलू शकत नाही. कारण समाजाला या पोट्टेगिरीची सवय कदाचित आता लागलेली आहे आणि सगळ्याच बाबतीत लागलेली. आताच पंतप्रधान जसं म्हणाले रेवडी बांटने की जो प्रवृत्ती है असे हमको हटना चाहिए. मला वाटतं त्या वर्तमानपत्रांना तेवढंच लागू आहे. एवढं सगळं असताना, एवढं सगळं वाईट असताना प्रिंट मीडियाचं काय होईल? इलेक्ट्रॉनिक मीडिया जगतील का? लोक बातम्या पाहतच नाही. ते ट्विटर आणि फेसबुकवरून सगळ्या बातम्या घेतात किंवा पोर्टल सोडून त्यांना कार्यक्रम संपायच्या आधीच बातम्या मिळतात. तुमचा पेपर का वाचतील? तर तुमच्या माध्यमाकडे काय येतील असा हा म्हणजे प्रश्न जो आहे तो सर्वायवलचाच प्रश्न आहे. काय क्रेडिबिलिटी, काय सर्वायवल, या सगळ्यांमधून नेमकं या व्यवसायात आज उतरलेल्या किंवा या एका काही दशकं त्यात सेवा दिलेल्यांचं भवितव्य काय, असा सगळ्यांसमोर जो पडणारा प्रश्न आहे.
मित्रांनो, जेव्हापासून या देशामध्ये हिकीने जेव्हापासून बेंगॉल गॅझेट सुरू केलं तेव्हापासून तर आजपर्यंत माध्यम हा कुठेतरी शक्तिस्थानांवर किंवा पॉवर सेंटर्स आपण ज्याला म्हणतो त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं एक प्रभावी साधन राहिलेलं आहे. माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना कधीही साधं सोपं आयुष्य जगता आलं नाही. हिकीला सुद्धा शिक्षा टाकली होती. आज ज्या लोकमान्य टिळकांचं आपण पुण्यस्मरण करतो आहोत ते तर मला वाटते पत्रकारितेतला एक उत्तुंग आदर्श असा आहे की त्यांना राजद्रोहाची शिक्षासुद्धा भोगावली. सरकारचे डोके टिकावणार आहे काय पासून तर शेतकऱ्यांचा शेतसारा हा संकटात असताना वसूल का केला जाऊ नये याच्याविषयी तर या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाविषयी अतिशय परखडपणे त्यांनी आपली मतं मांडली. त्यासाठी त्या काळात अनेकदा त्यांना कारावास भोगावा लागला, प्रेस जप्त झाली, दंड ठोठावा लागला. त्यामुळे माध्यमांची अवस्था ही नेहमीच सत्तेशी कुठेतरी संघर्षाची राहिलेली आहे. काही बाबतीत ती समन्वयाची असणं ही काळाची गरज आहे. पण माध्यमं हे नेहमीच कुठेतरी ज्याप्रमाणे हत्तीवर बसलेला माहूत त्याच्यावर अंकुश लावतो हे कुठेतरी अंकुश ठेवण्याचं काम जे आहे हे बसणारा अंकुश माहूत जर आहे तो फार सुदृढ आणि वजनदार असला तर मला वाटतं तर हत्तीवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आणि त्याचा अंकुश किती ठोकदार आहे, अंकुशीदार आहे याच्यावर तो हत्ती मर्यादित राहील की नाही हे जाणवतं. आज जेव्हा सोशल मीडिया आणि जगभरातल्या खूप मोठ्या ताकद या भारतासारख्या देशामध्ये समाजामध्ये तेढ पसरवण्यापासून ते इथली व्यवस्था रोखण्यापर्यंत आमचं कार्तिकनी एक अप्रतिम स्टोरी केली होती 2010ला. मला वाटतं की कोणीतरी चंद्रपूरवाल्याने तर रेग्युलर विजिट केली होती. 2010ला प्लॅनिंग कमिशनचा एक रिपोर्ट होता या देशामध्ये प्रोसेसिंग इंडस्ट्री ज्याला आपण रेड झोन जो आहे त्याच्यामध्ये येणार किती होता तेव्हा 6 लाख कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट या फक्त लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमच्या नावाखाली आणि जे आंदोलनं झाली 2010 आणि त्याचा इफेक्ट काय झाला प्रिसाइजली त्या पिरियडमध्ये चायनाचा ग्रोथ रेट वाढला. याचा कुठेतरी संबंध आहे की नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या बातम्या काढून विकासाकडे एक सकारात्मक बाब पाहून अर्थात न्यूज लेटर आणि न्यूजपेपर याच्यातला जो फरक आहे की आत्ताच पहिल्यांदाच सांगितलं की प्रेसनोट आली आणि ती छापली हे तर जगात सगळ्यात सोपी काम आहे. त्याच्यात कुठेतरी सत्य अन्वेषण करणं, कुठेतरी बाजू घेणं आणि ती बाजू घेण्याचं काम फक्त एका फील्डवर काम करणाऱ्या वार्ताहरांनी किंवा त्याच्यावरच्या ब्युरो चीफनी घेऊन चालणार नाही. ते संपादकांनी घेणं आवश्यक आहे. वर्तमानपत्रांच्या माध्यमांच्या मालकांनी पण घेणं आवश्यक आहे. त्यासाठी जोपर्यंत त्यांना आपण रेव्हेन्यू इंडिपेंडंट बनवत नाही, जोपर्यंत वाचकांची दर्शकांची एका चांगल्या निर्भीड आणि निष्पक्ष बातमीसाठी पैसे देण्याची पैसे मोजण्याची जोपर्यंत प्रवृत्ती होणार नाही तोपर्यंत मला वाटतं हे काम कठीण आहे. आणि हाच आपल्या समोरचा सगळ्यात मोठा संघर्ष आहे. 2 छोट्या गोष्टी घेऊन मी थांबतो. 2 वर्षात कोरोनाने आपल्याला जे शिकवलं आहे त्याच्यातलं एक म्हणजे माध्यमकर्मींचं आरोग्य. आत्ताच आपण प्रास्ताविकातच या 2 वर्षात चंद्रपूरमधल्या अनेक पत्रकारांचं दुर्दैवी निधन झालं ते आपण पाहिलं. त्यामुळे आम्ही नागपूरला प्रेस आणि पत्रकार संघाच्या माध्यमातून जे केलं तेच मी चंद्रपूरलाही सांगेन की आपल्या तब्येती सांभाळण्याच्या रेग्युलर चेकअप कॅम्प सोबत नीट आरोग्यवर्धक ज्या गोष्टी आहेत त्याचा आजपासून आपल्या आयुष्यामध्ये समावेश करा. जर आपल्या आप मरे दुनिया डुबी. त्यामुळे तुम्ही आहात तर तुमची पत्रकारिता आहे किंवा तुमचं जे काही प्रोफेशनल लाईफ आहे. दुसरं, आपल्या सगळ्यांना निवृत्तीनंतर फार काही नाही. त्यासाठी सुधीर भाऊ आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं अभिनंदन करेन. मी त्या समितीत होतो. आम्हीच ती पेन्शनची योजना ज्याला सुधीर भाऊंच्या खात्यातल्या नोकरशाहीने विरोध केला होता पण त्यांना ओव्हररूल करून आणि तात्काळ त्यांनी आम्हाला तेव्हा 15 कोटी रुपये आणि त्यानंतर पुन्हा एकदा 10 कोटी रुपये असे देऊन आपण बाळशास्त्री जांभेकर वरिष्ठ पत्रकार सन्मान योजना सुरू केली. पण ती तुटपुंजी आहे मित्रांनो, कारण सरकारची एक मर्यादा आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणालाही किंवा आज राज्य सरकारमध्ये 2005 नंतर आलेल्यांना निवृत्ती वेतन नाही. त्यामुळे
आपल्या निवृत्ती वेतनाची, आपल्या हेल्थ इन्शुरन्सची, आपल्या हयातीत आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांची देखभाल करण्याचं काम हे आपलं आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने फायनान्शियल लिटरसीचे क्लासेस हे चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाने घ्या. त्याच्यासाठी पैसा लागत नाही, त्याच्यासाठी अवेअरनेस लागतो. 500 रुपयापासून सुरू करता येतं मित्रांनो. काही वर्षामध्ये तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंट राहू शकता. ज्याच्यावर आर्थिक मजबुरी नाही, तो माणूस जास्त स्वतंत्रपणे काम करू शकतो. दडपणाखाली, दबावाखाली काम करताना ते निर्बंध झुगारून देऊ शकतो. त्यामुळे आर्थिक आणि आरोग्य या दोन बाबतीत मात्र संघटना म्हणून केलं पाहिजे. कारण गुरुदेवांनी व्यक्ती करत नाही आणि तुम्हाला रिलेंटलेसली करावं लागणार आहे. मी आमच्या श्रमिक पत्रकार संघाचं नागपूरचं उदाहरण देतो. आमचा एक फोटोग्राफर होळीच्या दिवशी रात्री मद्यप्राशनामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी ग्रुप ॲक्सिडेंट पॉलिसी काढली सगळ्यांची 2-2 लाखाची. तेव्हा 50 रुपये प्रीमियम होता पर हेड. त्या 50 रुपयाचे पहिल्या वर्षी आम्ही भरले, दुसऱ्या वर्षी आम्ही म्हणजे प्रत्येकाला थोडंसं तरी होतं. 15 रुपये प्रत्येकाला भरले. 15 फार कमी लोकांनी भरले. काही वर्षी आम्ही भरले. तिसऱ्या वर्षी आम्ही म्हणतो नाही, आता 15 रुपये जो भरणार नाही त्याला आपण स्कीममध्ये नाही, आपण 35 रुपये भरू, काही फरक नाही पडत नाही. मित्रांनो मी सांगतो, चौथ्या वर्षी ते स्कीम बंद होतं. जर आपला स्वतःच्या आरोग्याविषयी, आपल्या आरोग्यावर होणाऱ्या खर्चाविषयी आपण जर वार्षिक 15 रुपये खर्च करणार नसतो, आजही त्याच रेट्समध्ये अवेलेबल आहे. पोस्टाची स्कीम आहे, अतिशय सुंदर. ती मला वाटतं आपण जर आपला कॉर्पस असेल तर आपण सुरू करावे. पहिले 2 वर्ष श्रमिक पत्रकार संघाने पैसे द्यावे. काही 5-10 हजाराचा खर्च येणार नाही. किंवा प्रत्येकाला ॲक्सिडेंटचा जरी एक इन्शुरन्स त्यामुळे अश्युअर्ड राहील. या गोष्टीची आपण काळजी घ्यावी. की जाताना फक्त समाजामध्ये पत्रकारांविषयी तर जेव्हा वाईट बोललं जातं तेव्हा नेमकी पत्रकारांची आणि समाजाच्या संबंधाविषयी एका अज्ञात लेखकांनी एक फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे. इंग्रजीत आहे, तेवढं बोलतो आणि मी थांबतो. Whenever in the world today something is happening that you should know about, there is a man watching and listening for you. He crouches in the mud of the battlefield, sits in the great halls where laws are being made. At the courts of law, at the scene of crime, he is always there. No event of importance, whether across the street or across the oceans, takes place without he being there. When he has seen it all, he will write it down in plain language. Tomorrow, you will read it in the newspaper. A story you can believe by a reporter. Who is this man? Your eyes and ears to the world? He is not very different from you. He lives in your kind of house, drives your kind of vehicle, listens to the same sermons and has read similar books. And that is why he came to understand the importance of truth as you do. When he came to be a reporter, older men in the profession taught him the special skills needed for the job. He learned what is of importance to you and what is not. He learned to tell an opinion from a fact. Most of all, he learned to deliver information without completely twisting it out of shape. His greatest pride is in being able to say, here are the straight facts as I found them. With them, you can reach straight decisions. He learned to question those in authority on their behalf, test their acts on the touchstone of public good. There are still countries in the world where it is illegal to ask questions. Such countries have no true reporters. Their people remain in dark about what their rulers are doing to them. They can never be free. So tonight, as you go to bed, think a good thought for this man who went out with a paper and pencil to bring the world to you. Remember, as long as he remains vigilant, you can sleep easy. As long as he remains free to ask questions, you are free. Thank you.